भेटी लागे जीवा लागली असं खऱ्या अर्थाने विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जो पालखी सोहळा आहे गेल्या 25 दिवसापासून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा मार्गक्रमण करत असताना करकम या ठिकाणी हा पालखी सोहळा या ठिकाणी विसावलेला असून या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं तिसरे गोल रिंगण या ठिकाणी संपन्न होणार आहे। मात्र येत्या 2 दिवसात आषाढी एकादशीच्या पर्वावरती या वारकऱ्याचं विठुरायाचं दर्शन होणार असून या संदर्भात बोलण्यासाठी या समाधी संस्थांचे विश्वस्त राहुल महाराज साळुंखे आहेत। महाराज काय सांगाल, काय भावना आहेत? येत्या 2 दिवसामध्ये आपल्याला विठुरायाचं दर्शन होणार आहे। माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी। खरोखर वारकरी आज विसावलेला आहे, सुखावलेला आहे। कारण ज्याप्रमाणे एक आई आपल्या लेकराची वाट पाहते आणि लेकरू आपल्या आईची वाट पाहते, त्याचप्रमाणे अगदी तद्वत त्या न्यायाने पंढरीचा पांडुरंग त्याच्या लेकरांची वाट पाहत आहे आणि आमचा विठेवर उभे असलेला आमचा बाप आम्ही त्याची वाट पाहत आहेत। लवकरच चंद्रभागेत स्नान करून आणि पुंडलिक राजाचं दर्शन घेऊन रुक्मिणी आईसाहेब आणि पांडुरंगाच्या चरणावरी ज्यावेळेस आम्ही विसावू त्या अर्थी खऱ्या अर्थाने मनाला विलक्षण आनंद प्राप्त होईल। एक वेगळी चैतन्यमय भावना अंतःकरणात प्रत्येक वारकऱ्याच्या, आमच्या प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणामध्ये आहे। विश्वगुरूंचा पालखी सोहळा गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे। प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक आनंद अश्रू आहे। लवकरच माझ्या विठुरायाचं दर्शन होईल, माझ्या रुक्मिणी मातेचं दर्शन होईल आणि परत एकदा आम्हाला वर्षभराची प्रेरणा, चेतना, स्फूर्ती आणि आनंद मिळेल आणि तो आनंद अंतःकरणात रुजवून साठवून आम्ही परत माघारी फिरू। ज्याप्रमाणे कन्या सारसूराशी जाये मागे परतुनी पाय, अगदी तद्वत तोच आनंद आम्ही घेऊन परत पंढरपूरच्या दिशेकडे जाऊन आणि परत माघारी फिरणार आहोत। आषाढी वारीच्या माध्यमातून एक वेगळी ऊर्जा प्रत्येक वारकऱ्याला मिळत असते आणि मी तमाम सर्व माझ्या वारकरी बांधवांना आषाढी वारीच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। पंढरीचा पांडुरंग विश्वगुरू निवृत्तीनाथ दादा आपल्या सर्वांस सुख समृद्धी, आनंद, चैतन्य, प्रेम, सहिष्णुता, सद्भावना, सद्विवेक प्रदान करो। शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, वारकऱ्यांना चांगले आनंदमय सुखदायी जीवन जगता यावे असे अपेक्षा मी पांडुरंगाच्या चरणी व्यक्त करतो आणि पांडुरंगाला, विठुरायाला एकच प्रार्थना करेल की माझ्या सर्व बांधवांना सुखी, समाधानी, आनंदी आणि उत्साही ठेव आणि तुझ्या सेवेत तत्पर राहू दे हीच भावना व्यक्त करतो। मी स्वतः समम वारकरी बांधवांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या वतीने, त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या वतीने मनस्वी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो।